तर नमस्कार, आपण आहोत कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी 2025 मध्ये आणि आपण आलोय देशी बियांच्या स्टॉलवरती. सरांचं नाव आहे अनिल गवळी आणि सरांकडे खूप प्रकारच्या देशी बियाणांचे व्हरायटी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना तुम्ही सांगा की तुमच्याकडे काय काय आहे. देशी जे बियाणं आहेत, देशी बियाणं जसे तुम्ही कशी जपणूक करताय याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे. तर ऐकायला आवडेल आम्हाला. पहिल्यांदा हे सगळे वाण आपल्याकडे होते, म्हणजे 40-50 वर्षापूर्वी सगळेजण खात पण होते. पण जसं जसं हरित क्रांती आली त्यामुळे नवीन वाण हायब्रिडायझेशन झालं, नवीन वाण आले, त्याच्यामुळे हे मागं पडत गेलं. आता आपल्या पण काही वाण कसे असते, आता आपले जे देशी टोमॅटो आहे त्याच्यामध्ये त्याची साल पातळ असते. त्याची साल पातळ असल्यामुळे कुठं लांबच्या मार्केटला पाठवायचं म्हणलं तर ते ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम होतो. पण हे आता जे नवीन व्हरायटी आल्या ते लांब जायला चालते. किती कोणत्या भाज्याचे वाण आहेत तुमच्याकडे सांगा. आता किती व्हरायटी साधारण इथं पालेभाज्या आणि फळभाज्याचे 50 प्रकार लावलेले आहेत. टोमॅटोचे 60 प्रकार लावलेले आहेत आणि परत लाल मका आहे, काळे मका आहे, फिरून बघूयात आपण. हे जे आहे आता आपलं गोसावळ आहे. बाकीचे गोसावळे कसे 5-7 पानानंतर एकच लागतं, पण ही घसामध्ये लागतं. एकाच ठिकाणी 5 ते 7 गोसावळ्याचा झुमका लागतो. हे घस गोसावळा मी एकाच ठिकाणी असं 5 ते 10 तासा झुमका लागतो याला. हा, जबरदस्त. ही काळा घेवडा आहे. लागवड केल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये चालू होते, पुन्हा खालपासून वरपर्यंत ही 9 महिन्यापर्यंत चालू. 9 महिने चालू. ही काळी मका आहे, त्याच्या पुढं ती लाल मका आहे आणि ही साठी आहे. साठी मका. किती प्रकारच्या मका आपल्याकडे आहेत? 11 प्रकारच्या मका देशी बियाणांमध्ये. हे पडवळ आहे. अजून आता ही फ्लावरिंग स्टेज मध्ये अजून यायची त्याला. टोमॅटोचे पण सरांकडे 60-70 प्रकार आहेत जवळपास. हे सब्जा आहे. जे नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती करतात ना, ती अशा अनेक किडे जे ह्याच्या वासामुळं पिकावर येत नाहीत. त्याच्यामुळे आंतरपिकामध्ये किडींना नियंत्रण करण्यासाठी म्हणजे ते यूज देत नाही. त्याचा जो वास असतो ना, त्याच्यामुळे ती किडी येतच नाही खाऊन बघा. सब्जा. गहू पण आहे यांच्याकडे. गव्हाचं पण वाण लावलेलं आहे. हा कोणता गहू आहे? ज्वारीसारखा गोल दाना असतो ह्याचा. याला फुटव्याची संख्या जास्त असते. ओके, चला पुढे. हे भेंडीचे प्रकार आहेत वेगवेगळे. किती भेंडी आहेत साधारण? किती प्रकारचे? इथं 3 प्रकारचे लावलेले आहेत, पण भेंडीचे आपल्याकडे 16-17 प्रकार आहेत. 16-17 प्रकार. आणि ती काळा हरभरा आहे. पुढे काळा हरभरा आहे. ती काळं वांग आहे. एकाच बंच मध्ये येतं, 5-5 वांगे येतात एकाच. देशी वाणांमध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच व्हरायटी आहेत, लोकांना माहित नाही फक्त. आणि हे काठाळ वांग आहे. काटे वांग आपण जे रेग्युलर वांग खातोय. हे पांढरं. याचा हायब्रिड बियाणांची ह्याचा म्हणजे कॉम्पिटिशन असेल त्या दिवशी किती फरक पडतो म्हणजे उत्पादनामध्ये? उत्पादन काय, उत्पादन करताना एका एकर मध्ये तुम्ही 2 लाख रुपये खर्च करून 5 लाख केले काय, आणि 50,000 खर्च करून 3 लाख केले काय, कुठलं चांगलं? सेमच आहे. नाही, इल्ड मध्ये म्हणतोय मी. म्हणजे कसं आहे, हायब्रिड वाण लवकर येऊन लवकर संपते आणि हे यायला थोडा टाइम लागतो, पण ह्याचं उत्पन्न हळूहळू कायम चालू राहते. आता हे एकदा लावलं का 3 वर्षापर्यंत राहते झाड. जबरदस्त. हातग्याचे झाड. आणि परत लावायची गरज नाही ना. हातग्याचं झाड हे साधारण 3 वर्ष चालतं एकदा लावल्यावरती. हे कसं आहे, एकाच ठिकाणी 2-2, 3-3, 5-5 लागते. जबरदस्त. वांगे ठीक आहे. वांगे हे बघा, उत्पादन तुम्हाला कमी म्हणजे ते कसं आहे, आपण सांभाळत नाही. घरचं आहे म्हणलं कसं टाकायचं, बाहेरचं म्हणलं का आपण 500 रुपये किलो आणलेलं ती व्यवस्थित लावतो ना. हे उत्पन्न कमी आहे का? जबरदस्त. खालच्या त्या पहिल्या ह्याच्यापासून शेंड्यापर्यंत आहे. वांगच आहे. व्हाईट पांढरं वांग आहे. आता टोमॅटोला कसं आहे, बाकीच्या ह्याच्यामध्ये 4 फुटापेक्षा हाईट उंच होत नाही. आता तुम्ही त्याला बघा, ते खालच्या बुडापासून वर शेंड्यापर्यंत चालू आहे. 6-7 फूट हाईट गेलेली, आता 8 फूट जवळपास. आणि साईज पण बघा त्याची, म्हणजे चेरी टोमॅटो लहानपासून मोठ्यापर्यंत तुम्हाला उत्पादन त्यात तेवढंच म्हणजे कमी नाही. ही मिरची आहे चालू व्हायची. आता ती पटाळी आहे, म्हणजे काही भागामध्ये अभयभव म्हणते ती, काही ठिकाणी पटाळी म्हणतात. इंग्लिशमध्ये स्वॉर्डमेस म्हणतात. इंग्लिशमध्ये स्वॉर्डमेस म्हणले जाणारी आणि ह्याला भाजी स्वॉर्डमेस म्हणजे तलवारसारखी. साधारण 50-60 प्रकारचे हे आहेत. आता हे उत्पादन तुम्ही बघा, इथनं खालनं जे चालू झालं ते वरपर्यंत. आणि हे ह्याला 0 पेस्ट आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची आळी पडत नाही, कीड नाही, मवा नाही, काही सुद्धा नाही. आणि लावलं का 1.5 महिन्यात चालू, आणि एकदा लावल्यानंतर 2 वर्षापर्यंत राहते पाणी असेल तर. आणि ह्याच्यातला दुसरा प्रकार आहे वेलाचा, ती पलीकडल्या साईडला लावलेला आहे. शेंग थोडी जाड येते, पण ती जमिनीवर असं येत नाही, त्याला झाड किंवा कंपाऊंड वरती लागते. त्याला काही गरज नाही. खालून चालू. ही 30 गवार आहे.
देशी बियाण्यांचे आपण आता हे प्रकार बघतोय बाकीच्या सरांकडे. गवारी कशी आपण एक बी लावला का ती एकच एक शेवडी उंच जातं म्हणजे ते फक्त एकच जाते. ह्याला कसं ही एकच बी आहे पण ह्याला फुटवं किती आहेत बघा. ही देशी गवार आहे. ही चवळी आहे. पावसाळ्यामध्ये हिचे 2 फुटाची चवळी जी लांबी दिसते जी जवळपास. आहे ती 3-3.25 फुटापर्यंत जाते. आता तर थंडीचा दिवस असल्यामुळे साईज कमी आहे. चवळी बघू शकता तुम्ही, पूर्ण दाखवा. पूर्ण चवळी म्हणजे ही चवळी 2 फुटाची बघा. चवळी बघतोय आपण. 2 फुटाची चवळी जबरदस्त, आळीसारखी एकदम. आणि आता ह्याच्यामध्ये 19, 23, 22 बिया येतं. पावसाळ्यामध्ये 40 बियापर्यंत येतात आणि ह्याच्या मोकळ्या म्हणजे फक्त बिया सोलून बियाची भाजी केली जाते. आणि कवळे असताना पूर्ण ह्याची भाजी केली जाते. आणि हे तर फक्त 8 का 10 बिया आहेत एवढ्या ह्याच्यामध्ये. हे एवढं झालं बाबा. 10 बियांमध्ये एवढं झालंय. फक्त 10 बिया लावले. 10 बिया लावले. जबरदस्त. वेलवर्गी असल्यामुळे ते पसरते बघ. पसरते. हे काळं टोमॅटो. हा काळा टोमॅटो हे बघा इथून लागले. काही जास्त पहिले. झालं टाइम. पॉज कर. नाही कच्चा असताना म्हणजे खूप सारे- डबल बी आहे. अच्छा. त्याचा बी लालसर येतो आणि ती पलीकडे जी आहे ती पूर्ण पांढरं बी येते. तर या गोष्टी म्हणजे देशी गोष्टींची फक्त जपणूक व्यवस्थित केली जात नाही. यील्ड तेवढं देणार आहे तुम्हाला. यावेळी असं तुमचं म्हणणं ऐकल्यावरती आम्हालाही थोडंसं म्हणजे लोकांना शेतकरी लोकांना हे मोटिवेशन आहे की आपण जे केमिकलकडे मागं पळतोय उत्पादनासाठी, तर त्यासाठी हे खरंच वरदान ठरू शकतात या गोष्टी. नाही ह्याच्यामध्ये असताना रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते बाकीच्या आपण ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्यांचं काम वेगळं आहे, ह्यांचं वेगळं आहे. ह्याचं कसं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे. जास्त ह्याला खतं औषधं लागत नाही. फक्त शेणखत भरून जर बेड तयार केला तरी ती व्यवस्थित येते. आता ही कोवळ्याचे 5-5, 7-7 किलो वजन झालं. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? आता हे टोमॅटो मला उत्पन्न कमी वाटतंय का ते खालून बघा, खालून वरपर्यंत हे टोमॅटो आहेत. किती प्रकारचे टोमॅटो आहेत बघा. आता हे 60 प्रकारचे आहेत. इथून आहे बघा. बघायला आहेत. हे स्ट्रॉबेरी सारखं आहे. हे सफरचंद असे म्हणजे जवळपास 50 प्रकारचे आपण पॉज केला. नऊ इंचाची मिरची आणि हे 18 इंच पर्यंत जाते. हा. जबरदस्त तिखटपणा आणि एकदम तिखट तिखट हा झणझणीत असते. फक्त बाकी मिरच्या खाल्ल्यानंतर जळजळपणा होतो. हे जळजळ होत नाही. हा तिखट लागते पण जळजळ होत जळजळ होत हा. नाही. तो पोहण्यासाठी वगैरे हे साहित्य वापरायचे. बेळा म्हणून जायचं त्याला. त्याचं जी हे आहे ना साल ती एकदम जाड असल्यामुळं पोहण्यासाठी ह्याला वापरतो. 100 किलो जरी माणूस असतो तर किती बुडत नाही. प्रकारचे भोपळे साधारण आपण लावले? हे 22 प्रकारचे 22 प्रकारचे भोपळे लावले. आणि ह्याची लेंथ किती? त्याच्यामध्ये काय काय जण कसे काय काय जण जुळे आहेत म्हणजे एकाच ठिकाणी 2-2 येतात. अच्छा. हा जुळे भोपळे पण असतात. हा जुळे भोपळे पण असतात. आणि काही विण्याचे आहेत, काही ह्यातल्या काही जे ते लहान साईजचे आहेत ते फक्त सांबार बनवण्यासाठी चांगले. अच्छा. भाजी घट्ट करण्यासाठी. अच्छा. हो खाण्यासाठी वापरता येते. ही जी आहे ही सांबारचा स्पेशल सांबारचा भोपळा. हा. खूप एक्साइटिंग आहे हे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर खूप आता हे एक आगळा वेगळा तुम्हाला प्रकार. हे म्हणजे व्यवस्थित जर ते केलं तर देशी सुद्धा उत्पादन चांगलं देते. भरपूर. आणि मेन म्हणजे व्हॅल्युएशन जास्त आहे परत. फळमाशी वगैरे जर चावली तर ती वाकडा होतो भोपळा पण पूर्ण नासत नाही. अच्छा. डॅमेज पूर्ण होतं. हा काही ठिकाणी याला हजारी दोडका म्हणते. एकाच ठिकाणी हे गुच्छामध्ये येत. तर अशा बऱ्याच प्रकारच्या बियाणांचे देशी भाज्या आपण पाहिल्या. तर शेवट सर तुमच्याबद्दल थोडं सांगा की किती प्रकारची बियाणं आहेत आणि काय कुठे मिळतील ही? ही माझं नाव अनिल गवळी, शिवरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपल्याकडे 50 प्रकारच्या केळी आहेत, 60 प्रकारचे टोमॅटो आणि जंगली वनस्पती ज्या औषधी वनस्पती आहेत त्याच्या 288 प्रकारचे पण लावलेले आहेत रानात. ते सगळे बियाणं तुम्हाला पाहिजे असेल तर मिळेल. संपर्क नंबर आहे 976 776 74 99. ते तुमचा आम्ही स्क्रीनवरती नंबर देतोय. कुणाला काही शंका असतील कसं उगवायचं काय असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. हो.